नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. एम-एस-एफ भरती 2024 तर्फा एम-एस-एफची भरती निघाली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या एम-एस-एफ भरतीची जाहिरात सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुद्धा या ठिकाणी चालू आहे. तर या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 25,000 पर्यंत भेटणार आहे. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर डायरेक्टच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे, तर कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एम-एस-एफचा, तर सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एम-एस-एफ भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून एम-एस-एफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम-एस-एफची जाहिरात आहे. विषय बघू शकता, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई येथे कार्यालयीन सहाय्यक व एक संगणक तंत्रज्ञ या पदाकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्ती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कॉर्पोरेट मुख्यालय मुंबई येथे विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ अशा एकूण 7 पदाकरिता पात्र व इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन दिनांक 18 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावे. तर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला या वेबसाईटवर करायचं आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी https://GLEGZEIBIUT18F71QK87. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या प्रक्रियेसंदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचा राहणार आहे. त्यानंतर प्रस्तावना तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे. महामंडळाच्या मुख्यालयातील विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ एकूण 7 पदावर निवड करणे तसेच 1 वर्ष कालावधीत नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी एकूण 10 उमेदवारांची प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची याकरिता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. कार्यालयीन सहाय्यक 6 पदे प्रत्यक्ष भरती, विभागनीय पद वित्त 1, आस्थापना 2, प्रतिष्ठापन 1, अभियान 2. त्याचबरोबर प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची एकूण 10 पदे, वित्त 4, आस्थापना 3, अभियान 2, प्रतिष्ठापना 1. त्याचबरोबर वरील पदांसाठी निकष बघू शकता तुम्ही. वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे म्हणजे 25 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे. आणि वेतन बघू शकता, पगार तुम्हाला 25,000 भेटणार. आता शैक्षणिक पात्रता काय लागते तर पहा. शैक्षणिक पात्रता पहिलं पहा, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. दुसरं तुम्ही बघू शकता या ठिकाणी उमेदवार मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट GCC शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असते आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असते आवश्यक असून त्या संगणकावरील MS वर्ड एक्सेलचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कार्यालयीन सहाय्यक क्लार्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निमशासकीय शासकीय आस्थापनांमध्ये किमान 3 वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे. तर एवढं यामध्ये शैक्षण मागितलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कर्तव्य बघू शकता, वित्त विभागातील पदाची कर्तव्य. त्यानंतर शैक्षणिक पात्रता व अनुभव वित्त विभागाचे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पदाचे नाव संगणक तंत्रज्ञ 1 पद, यासाठी खालीलप्रमाणे किमान अर्हता ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही पगार 35,000, वयोमर्यादा बघू शकता 26 ते 35 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्ज सादर करण्याची पद्धत. तर पहा, इच्छुक व पात्र उमेदवारांनी या लिंकवर जाऊन आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती तुम्ही बघू शकता एक्नॉलेजमेंट हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी या ईमेल ID वर तुम्हाला पाठवायचे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत तुम्ही बघू शकता या ठिकाणी. अर्ज सादर करण्याची दिनांक आहे 6 सप्टेंबरपासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. मुलाखतीसाठी हजर राहायचे ठिकाण बघू शकता तुम्ही. पोलीस महासंचालक
तथा व्यवस्थापकीय संचालन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर 132 मधला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई 40005 दूरध्वनी बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर पहा या MSF भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही, तर तुमचं इंटरव्ह्यूवर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, मुलाखती वेळेस उमेदवारांनी सादर करायचे कागदपत्र, तर वैयक्तिक माहिती बायोडेटा तुम्हाला आणावं लागणार आहे, शैक्षणिक कागदपत्र, अनुभव प्रमाणपत्र, टॅली प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, तर एवढे तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन यायचे आहे। निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर पहा उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल। किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीचे वेळेस दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ईमेल ID द्वारे कळवण्यात येणार आहे। दुसरं बघू शकता उमेदवारांची महामंडळाचे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखती वेळेत दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ईमेल ID द्वारे कळवण्यात येणार आहे। दुसरं बघू शकता उमेदवारांची महामंडळाच्या कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग, पत्रलेखन, नसती लेखन तसेच वर्ड एक्सेल इत्यादी बाबत संगणकावर परीक्षा घेण्यात येईल। परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे। त्यानंतर टायपिंग मुलाखत, अनुभव इत्यादीवर आधारित उमेदवारांची नामिका सूची प्रतीक्षा दिन यादी तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल। निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्तीपत्र दिले जाईल। दिली जाणारी नियुक्ती ही करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर 1 वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नूतनीकरण करण्यात येणार आहे। त्यानंतर इतर सूचना तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावं लागणार आहे आणि प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तिसरं बघू शकता तुम्ही या ठिकाणी सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही टप्प्यावर पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा, फेरबदली करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे। आणि चौथं उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल। ठीक आहे, तर हे संपूर्ण जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो MSF या भरतीची। तर ही जी भरती आहे हे फ्रेशर उमेदवारांसाठी भरती निघालेली आहे, 12वी पाससाठी निघालेली आहे। तर 12वी पाससाठी फ्रेशर उमेदवारांसाठी सुद्धा लवकरच भरती येणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने या MSF भरतीचे फॉर्म भरणे चालू आणि शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता या वेबसाईटवरून। ठीक आहे, तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे https forms GLEGZEIBIUT18F71QK87। तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरत आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती MSF भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।